आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, मसाल्याच्या पदार्थांचा दर्जा या विषयावर छाया वारंगे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया तर, मसाल्याच्या पदार्थांचा दर्जा. श्रोते, आजचा आपला विषय आहे मसाल्याच्या पदार्थांचा दर्जा. कुठलाही पदार्थ जिभेने चाखण्यापूर्वी त्याच्या चवीची, चमचमीतपणाची ग्वाही देते ती फोडणी, नाही का? तेलात मोहरी, जिरं, मेथी, हिंग, हळद, मिरची पेरलं की मग त्याचा खमंग दरवळ घरभर पसरतो. कुठल्याही पदार्थाची चव, त्याचा स्वाद याची सुरुवात मसाल्याच्या पदार्थांनी होते आणि म्हणूनच या पदार्थांच्या दर्जाची खात्री असायला हवी. तर याविषयीच आज आपल्याशी संवाद साधणार आहेत छाया वारंगे. छायाताई, नमस्कार. नमस्कार. छाया वारंगे ह्या गेली 35 वर्ष मुंबई ग्राहक पंचायतीचं काम करत आहेत. 10 वर्ष त्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या खरेदी समितीच्या अध्यक्ष होत्या आणि गेली 2 वर्ष त्या उपाध्यक्ष आहेत. तर एकूणच या घाऊक खरेदीचा मोठा अनुभव त्यांच्यापाशी आहे. तर मसाल्याचे पदार्थ त्यातल्या म्हणजे बरेच आहेत, त्यातल्या काही निवडक पदार्थांविषयी आज छायाताईंकडून आपण जाणून घेणार आहोत. तर स्वच्छ खरेदीसाठी दर्जा कसा ओळखायचा? मग हळद, तिखट, हिंग, मोहरी, जिरं टप्प्याटप्प्याने सांगा तुम्ही. आपण पहिलं मिरची, हळद याबद्दल बोलूया. बरं. तर यामध्ये दर्जा बघताना मोस्टली आपण लोक वर्षभराची मिरचीची हे करतो, साठवणूक करतो तिखटाची. तर त्यावेळेला मिरच्या खरेदी करताना पूर्ण सुकलेल्या मिरच्या हां अशा घ्याव्यात. त्या तकतकीत असाव्यात, त्याच्यावर कुठेही डाग असता कामा नाहीत आणि बुरशी असता कामा नये. ही अख्खी मिरची आपल्या अनुभवासाठी आपण तोडून बघावी. ती तोडल्यानंतर आतून बिया असतात त्या फळफळून बाहेर पडल्या पाहिजेत. म्हणजे ती पूर्ण वाळलेली आहे. वर्षभरासाठी आपण जे तिखट करतो त्यामध्ये कुठेही पुढं मॉइश्चर येणार नाही. म्हणजे नंतर त्याला बुरशी किंवा पांढरेपणा असा यायला नको. म्हणून ही काळजी आपण आधीच घ्यायला पाहिजे. आता तिखट किती, तिखट कमी किती हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यानुसार प्रतवारी बाजारात मिळते. आपल्याला नाही समजलं तरी व्यापारी पण आपल्याला सांगू शकतो, किंवा तशीच आपल्याला हे असेल तर आपण ती चाखूनही बघू शकतो आणि अंदाज घेऊ शकतो मिरचीचा. साधारण बॅडगी ही रंगासाठी वापरतात आणि गुंटूर ही तिखटासाठी वापरतात. हे मिरचीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं. हळदीचा हळद खरेदी करताना आपण गृहिणी खरेदी ज्या वेळेला करतो त्यावेळेला हळकुंड आणून करणं हे फार दुरापास्त झालेलं आहे. तरीही आपण जर हळकुंड आणून करत असू तर हळकुंड ही एकसारखी असावीत आणि त्याच्यावर काळे डाग बरे असता कामा नयेत. कारण माती किंवा त्यातलं शेणखत जे वापरलं जातं त्याचे कुठं कुठं त्या खडबडीत भागामध्ये आतमध्ये अडकून राहतं, तर ते असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, त्याची प्रतवारी बघण्यासाठी ती हळकुंड मोडून पाहावीत. मोडून पाहिल्यानंतर झाडाच्या पेराला कापल्यानंतर जसे आतमध्ये लेअर दिसतात तसे आपल्याला आतमध्ये ही लेअर दिसतात आणि ते लेअर चांगले नारिंगी रंगाकडे झुकणारे असतील तर आपण दळून केलेली पावडर ही पिवळी आणि अधिक नारिंगी रंगाकडे जाते. त्याचा खमंग सुवासही छान असतो, हलकासा त्याला मातीचा वास असतो. किती बारकावे तुम्ही त्याच्यातले सांगितलेत. हळकुंड असं मोडून पाहायचं असतं हे खरंच माहित नव्हतं. आणि काही घेताना लेकुरवाळी असं म्हणतात. म्हणजे आपल्या आज्या वगैरे असतील तर त्या लेकुरवाळी घ्या असं म्हणतात. तर लेकुरवाळी म्हणजे ज्याला पाळं थोडी फुटलेली असतात, म्हणजे तिच्यावर तिची बाळं आहेत, म्हणजे ती सशक्त आहे असं म्हणून लेकुरवाळी घ्या म्हणून सांगतात. तर तशी ही बघावी. त्याला अंगठी मोड असं म्हणतात त्या मोडण्याच्या पद्धतीला. त्याच्यानंतर जर आपण पावडर खरेदी करत असू तर पावडरीचा रंग अगदी पिवळा पण असता कामा नये, पण पिवळा नारिंगीकडे झुकणारा असायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये मी जे आतमध्ये म्हटलं की आतमध्ये पेरांचा रंग असतो तर त्याचा अंश त्यात आहे ह्याची आपल्याला खात्री होते. आणि सुवास हा तर आहेच. आपल्याला त्याची परीक्षाच घ्यायची असेल पावडरची तर पाण्यामध्ये ती पावडर घालून बघावी. पिवळा रंग लाईट असा झाला म्हणजे हलकासा तर मग ती हळद चांगली आहे आणि तळाशी ती पावडर जाऊन बसते. पण त्यात जर भेळसळ असेल, मुद्दाम त्याचा रंग नारिंगीकडे झुकणारा म्हणून करायचा असेल तर तो रंग पाण्यात घातल्यानंतर थोडा गडद होतो. आणि आपण पॅकिंग मध्ये घेत असू तर नामांकित कंपन्यांच्या, ब्रँडेड कंपन्यांचं घ्यावं. अमुक एक असं आपण म्हणू शकत नाही, पण त्याच्यावरचं लेबल नीट वाचावं. FSSI असतो, ती किती काळापर्यंत वापरावी हे असतं, ग्रॅमेज असतं. ह्या गोष्टी आपण एक जागरूक ग्राहक म्हणून पाहायला पाहिजेत.
मला आठवतंय पूर्वी बायका अशा एकत्र मिळून जायच्या मसाल्याच्या खरेदीसाठी. हो. आणि मग हळकुंड, मिरच्या असं घेऊन ते गिरणीवर दळून आणत असत मसाल्याच्या गिरण्यांवर. आता हा प्रकार कमी होतोय. पण मला वाटतं ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून तुम्ही ज्या वेळेला खरेदी करता त्यावेळेला अशा पद्धतीने करता की कसं असतं? आम्ही एकत्र खरेदी करतो. म्हणजे आमचे जे सभासद एवढे आहेत मोठ्या संख्येने, 28-30 हजार सभासद आहेत. तर इतक्या सभासदांसाठी एकाच वेळेला ज्यावेळेला खरेदी करतो त्यावेळेला सौद्यामध्ये आम्हाला जावं लागतं. अच्छा. मग ती मिरचीची खरेदी असू दे किंवा हळदीची असू दे. हां. म्हणजे आम्हाला जे तिखट बनवायचं आहे तिथं सुद्धा एखादा व्यापारीमध्ये पकडावा लागतो, कारण लायसन होल्डर ते असतात. पण त्यांना इतका मोठा बाजार मिळणार आहे म्हटल्यानंतर ते आम्हाला सामावून घेतात आणि त्या सौद्यामध्ये आम्ही राहतो. आता मी तुम्हाला म्हटलं तसं ती मिरची आम्ही तिथं पाहतो, अर्थात तिथं तप्प्या पोत्यांच्या लागलेल्या असतात. हो. आणि मिरची तुटू नये म्हणून काळजी घेतलेली असते, त्यामुळे पाणी मारलेलं असतं. अरे बापरे, तुम्ही तर म्हणालात की छान सुकी मिरची हो, अगदी कबूल आहे. आता हा आमची खरेदी आहे, ही भली मोठी खरेदी आहे. म्हणजे 27-28 टनांचं तिखट होईल अशी खरेदी आहे. तर अशा खरेदीमध्ये मिरची पण तेवढीच जास्त लागते, कारण दळल्यानंतर त्यात घड तूट बरंच काहीतरी येत असतं. तर ती खरेदी करताना पोत्यांमध्येच खरेदी करावी लागते. आता अर्थात हे बघण्यापाठीमागं अनेक कारणं आहेत. मिरचीवर पाणी तर मारलेलंच असतं, पण आतमध्ये हात घातल्यानंतर आपल्याला कळतं सडलेली मिरची वगैरे आत आहे का. म्हणजे पोत्यात चक्क आतमध्ये हात घालून पाहावं लागतं ते. एक एकदा खूप पाणी असेल तर आपले हात पण बरबरीत होऊन बाहेर येतात, हा अनुभव येतो. मग आम्ही त्या मिरच्या ज्या आम्हाला प्रतवारीच्या हव्यात त्या लॉट असतात ठेवलेली, तर आम्ही त्या व्यापाऱ्यांना सांगतो आम्हाला हा लॉट पसंत आहे तर तुम्ही तो खरेदी करावा, आणि त्याप्रमाणे खरेदी होते. आता हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या त्या उद्योजकांची अंगणं असतात मोठी. अच्छा. आणि त्या अंगणांमध्ये ह्या मिरचींचे थर, म्हणजे आपण दारात मिरची वाळत घालू तर अगदी आपला 1 इंचाचा सुद्धा थर असणार नाही, पण इथं 2, 2.5, 3 फुटाचा थर असतो आणि ते सतत उन्हात वर खाली वर खाली वर खाली करत असतात. सिमेंटचे मोठाले कट्टे, त्याच्यावर ताडपत्र्या लांबलचक अंतरलेले असतात आणि त्याच्यावर ह्या मिरच्या असतात. मग त्या तिखटाची आणि रंगाची अशा जर 2 आम्ही खरेदी करतो तर त्या 2 आधी तिथं एकत्र केल्या जातात. त्याला पाला करणं असं म्हणतात. अच्छा, बरं. मसाल्याच्या भाषेत. आणि नंतर मग त्या चांगल्या सुकल्या, कारण त्या उत्पादकाला पण तेवढी भीती आहे की एवढ्या बल्कनी जर एखादी संस्था खरेदी करते तर ते व्यवस्थित जायला पाहिजे. त्यामुळे त्या चांगल्या सुकणं वगैरे ही काळजी नंतर ते घेतात आणि मग तिथंच त्यांचं ग्राइंडिंग वगैरे छान. म्हणजे ह्या सगळ्या विषयाची कल्पना नव्हती खरं तर, की अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य ग्राहक कशाला एवढं मोठं बघायला जातो ही खरेदी करतात. बरं, काही वेळेला हळदीचा रंग काळपट असतो, मग अशा वेळेला ती काही भेसळ असण्याची शक्यता असते की कसं असतं? छान प्रश्न विचारलात. आता हळदीला आम्ही सांगलीला जातो तर तिथं हळद खरेदी केल्यानंतर जसं मिरचीचा पाला करतात तसा हळदीमध्ये पण पाला हा प्रकार आहे. गट्टू म्हणून एक हळद येते, ती फोडल्यानंतर आतमध्ये छान आम्हाला लेअर दिसतात. दुसरी एक मी लेकुरवाळ म्हटलं त्याप्रमाणे ती बघितली जाते. आणि मग या 2 प्रकारच्या हळदींना एकत्र करून त्या बायका बसलेल्या असतात, त्या स्वच्छ वगैरे सगळं करतात. पण इतकंच करून हे थांबत नाही, कारण त्या हळकुंडावर एक हलकासा थर असतो. आपल्याला दिसतो हळकुंड बाजारातून नंतर खडबडीत मध्ये काळे डॉट वगैरे असं दिसतं. तर ही सगळी हळकुंड मोठमोठाले अष्टकोनी ड्रम असतात, त्या ड्रमामध्ये ते घालतात. म्हणजे पायराट असतो ना विहिरीवरती पाणी काढायचा, तशा प्रकारचे जे ड्रम असतात त्यात ते घालतात. आणि मग ते ड्रम सतत फिरत असतात, त्यात आतमध्ये भाल्यासारखी अशी पाती घातलेली असतात. त्यामुळे ऑटोमॅटिकली वरचा लेअर आहे तो पॉलिश होऊन जातो. त्यामुळे आपल्याला फक्त आतला गाभा मिळतो. त्यामुळं जी मिळते हळद ती समाधान देणारी असते आमच्या ग्राहकांना, सभासदांना, की त्याचा रंग छान पिवळा नारंगी, सुवास खूप छान असतो. म्हणजे अगदी आपल्या देवाच्या ह्याच्यात जरी आपण हळद वापरतो तिथं वापरली तर देवघरात एक वेगळा सुगंध येतो बघा, तो सुगंध हळदीचा खूप तिथं भावतो. आणि मग काळपट असेल तर काय? आणि ते जे वरचं साल येतं पॉलिश केलेलं ते घ्यायला अनेक व्यापारी उभे असतात. बरं. कारण या फूड इंडस्ट्रीमध्ये काहीही वाया जात नाही. कारण आम्हाला तो प्रश्न पडला होता ह्या सालांचं काय होतं पुढं, तर म्हणे घेऊन जातात व्यापारी. आणि ते आम्ही व्यापारी पाहिलेली आहेत, अगदी मोठ्या नामांकित कंपनींचे व्यापारी सुद्धा तिथं उभे असतात, प्रतिनिधी त्या खरेदीसाठी. अच्छा. आणि ती वाया जात नाही, ती घेतली जाते. याचाच अर्थ ती मिसळली जाते. अर्थात आपलं वैयक्तिक काम आहे गृहिणींचं आहे तर आपण चांगलं निवडणार. बरोबर बरोबर. तुम्ही ही हळकुंडाच्या बाबतीतली ती आतली सर्कल्स जे वर्तुळ असतात ती बघायची हे आम्हाला सांगितलं. मोहरी राई खरेदी करताना
काय काळजी, सामान्य गृहिणी आम्ही काय करू शकतो? राई तडतडते, तशी राई आपण खरंगटली तर त्याचा एक दर्प येतो. दर्प हा शब्दच वापरते मी, कारण तो जो धुस्कार आहे तो नाकात जातो. मोस्टली आपण लोणची करतो त्यावेळेला राईची पावडर त्यात घालतो आणि मग आपण तो छान मोहरी चढले, ते जे चढणं आहे तर त्या सुगंधात आहे ते. म्हणजे त्याला तेलाचा अंश असणं आणि सुगंध असणं, रंग पिवळा असणं हे बघितलं जातं. हे बघायचं कसं तर मार्केटमध्ये गेल्यानंतर जी काय आपल्याला राई तिथं सॅम्पल्स दिलेली असतात ती घ्यायची. आपल्या हातात जे काय असेल, आता वाटी तिथं असू शकत नाही, पण आपल्या हातात किचेन असते किंवा काय असतं त्याने, किंवा अगदीच नाही तर आपल्या अंगठ्याने चुरून बघायची. जशी तंबाखू मळतात तशी ती अशी चुरून बघायची, तिथं आपल्याला कळतं. कारण ती जी सालं सुटतात बाजूची त्याला चिकटते आतली पावडर, मग तेलकटपणा आहे याचा अंदाज येतो, रंग कळतो आणि सुवास तर कळतोच चुरगळलेली असल्यामुळे. अशा प्रकारे राई खरेदी. हिंगाच्या बाबतीत काय सांगाल? हिंग म्हणजे आता खरं तर ह्यातले बरेचसे काय जवळजवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे एकीकडे पदार्थाला स्वाद देतात, त्याचप्रमाणे त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत आणि त्यामुळे त्याची खरेदी आणि चांगला दर्जा असणं हे फार महत्वाचं आहे. तर हिंगाच्या बाबतीत काय सांगाल? हा सुद्धा फोडणीतलाच एक पदार्थ आहे म्हणायचा, पण आपण गृहिणी जो हिंग वापरतो त्याला कंपाऊंडेड हिंग असं म्हणतात. अच्छा. म्हणजे हिंग हा ओरिजिनल एक प्रकारचा चीक आहे, गोल्डन तपकिरी कलर त्याचा असतो आणि थोडा स्टिकीनेस, थोडा चिकटपणा त्याला असतो. पण आपल्या अन्नामध्ये आपण तसा तो थेट वापरू शकत नाही, म्हणून औषधांमध्ये जो वापरला जातो तो ओरिजिनल थेट असतो, तो वापरला जातो आणि आपल्याला अन्नात वापरण्यासाठी त्याची प्रोसेस केली जाते आणि त्याला बांधणी असं म्हणतात. बरं. मग तो बंध बांधताना त्यात काय घातलं जातं तर डिंकाची पावडर, कारण आपण डिंक खातो त्याची पावडर घातली जाते, साखरेपासूनचं कॅरेमेल बनवलेलं ते घातलं जातं आणि बऱ्या प्रमाणात पिठं घातली जातात. अच्छा. मग ती कोणतीही असतात, तांदळाची, गव्हाची, अरारूट, हळदीची पावडरही वापरली जाते. उत्पादकाला जे पटतं जे भावतं ते त्यात ते घालतात आणि तो क्वांटम मोठा असतो. म्हणजे आपण 100 ग्रॅमची डबी आणली तर त्यात जवळजवळ 40% पीठ असतं. अच्छा. ग्राहकांनी ते जरूर वाचावं आपल्या लेबलवरती, आपण जी बॉटल आणतो किंवा डब्बी आणतो त्याच्यावरती. आणि त्याच्यावर बांधणी हा शब्द असतो तो त्याच्यासाठी आहे की तिथं थेट हिंग नसतो अजिबातच. आणि त्यात FDAच्या रूलप्रमाणे निदान 6% तरी हिंग असावा. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 100 ग्रॅमची डबी त्यात नियमाप्रमाणे 6% असावा. उत्पादक 6% घालतो का नाही हे त्याचं त्याला माहिती. आपण सुगंधावरून ते आजमावतो, पण आपण गृहिणी वापरतो तो कंपाऊंडेड हिंग आहे बांधणी. आणि जो पक्का हिंग आहे ओरिजिनल झाडाचा तो मात्र आयुर्वेदामध्ये किंवा अन्य जिथं आवश्यक, दुसरं म्हणजे औषधांसाठी आणि फर्निचर बनवताना सनमायका जो प्रेस केला जातो तिथं अलीकडं बघा ब्राऊन कलरचं एक सोल्युशन येतं, तर त्या सोल्युशनचा वापर केला जातो. तो अशासाठी की आपण वुडन फर्निचर करतो त्याला कीड लागू नये. आणि तुम्ही आता म्हटलं औषधी गुणधर्म, तर या हिंगामध्ये सगळ्यात मोठा औषधी गुणधर्म म्हणजे उत्तम जंतुनाशक. बाळाच्या पोटात दुखायला लागलं की आजी सांगते जरा हिंगाचं पाणी कर आणि पाच, जंताचं असेल तर थांबेल. या घरगुती उपाय. बरं, खडा हिंग आपण लोणच्यासाठी विशेषतः किंवा फोडणीची मिरची घालायची तर त्याच्यासाठी सुद्धा खडा हिंगाचा स्वाद त्याचा खूप छान येतो. तर त्याची खरेदी सुद्धा अशाच प्रकारे की आता ह्या स्वादावर सुद्धा असं आहे ना, त्यात पिठाचं जे प्रमाण आहे जरी रूल असले तरी रोज उठून कोणताही ग्राहक ती सगळी शहानिशा नाही करू शकत. त्यामुळं मग उत्पादक कमी जास्त प्रमाण करतो. पूर्वी आपण मिरचीचं तिखट चांगलं राहावं म्हणून खडे घालत होतो हिंगाचे त्यामध्ये, पण आज काही ठिकाणी अशी तक्रार येते की हिंगाचे खडे घातले आणि तो जो खडा होता तिथूनच असे पोरकिडे किंवा काहीतरी बाहेर यायला लागलं. आणि ह्याचं उत्तम हे म्हणजे त्यामध्ये पिठाचा अंश असतो, तो जर जास्त प्रमाणात असेल प्रमाणाच्या बाहेर तर 100% तिथं तो भोंगा त्याला लागणार. त्यापेक्षा आपण तिखटच ते चांगलं करावं, त्यात हिंग घालूच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे अनुभवावरून. कारण आपण कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाहीये किती नियम असले तरी सुद्धा. जिरं वापरलं जातं विशेषतः उपासाच्या पदार्थांमध्ये, आपण तूप जिऱ्याची फोडणी. हो, तूप जिऱ्याची फोडणी देतो. तर हे जे जिरं आहे साधारण गुजरातचा जो पट्टा आहे, सौराष्ट्र आणि गुजरात या भागामध्ये होतं.
अतिशय हलकं पीक आहे ते आणि पटकन खराबही होतं. म्हणजे ऊन जास्त पडलं तरी खराब होतं, पाऊस जास्त झाला तरी, आणि 3 महिन्याचा कालावधी असतो एकूण पीक यायला. आता हे ताजं आणि दर्जेदार कसं ओळखायचं? झाडावरचं फळ आपण पडल्या पडल्या हातात घेतलं, हलकासा आपल्याला भुरकट पांढरट रंग दिसतो त्याच्यावर. तसं हे जिरं ज्या वेळेला ताजं असतं आणि आपण असं हातात घेतो त्यावेळेला हलकासा ग्रे टोन त्याला असतो. जिरं जसं जसं जुनं होतं तसं त्याचा काळपट पिवळसर कलर व्हायला लागतो. म्हणून ताजं आणि या पिकाचं, लेटेस्ट पिकाचं जर घ्यायचं असेल तर त्याचा रंग असा बघायचा आणि त्याच्यावरची ज्या रेषा असतात त्या छान उठावदार असतात. कारण कोणतीही गोष्ट ही झिजत जाते, त्यामुळे जसा कालावधी जातो तसं त्याची वरची जी आवरणं आहेत तुसं ती हळूहळू गळायला लागतात आणि त्या उभ्या रेषा आहेत त्या दिसेनाशा होतात. त्यामुळे निरसळ ग्रे कलर, आणखीन त्याचा स्वाद परत एक घातल्यानंतर त्याचा वेगळा स्वाद आहे, पित्तक्षामक आहे ते. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. छान, खूपच छान माहिती देत आहे. मी गेली 30 वर्ष ग्राहक संघाचे मेंबर आहे. मीच ग्राहक संघ पहिला उघडला आमच्या जयकस मध्ये. आपला माल तर खूप छान असतो, पण काय होतं माहिती का, मुंबईच्या हवेला ना सगळं खराब होतं. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की आपल्यासारखी दालचिनी कुठे मिळत नाही, मग दालचिनी हे वगैरे कसं बघून घ्यायचं? कारण आपल्याकडे जी दालचिनी येते ना ती खूप छान असते, तशी गोल गोल दालचिनी कुठे मिळत नाही. बाहेर त्या सुट्या सुट्या ह्या मिळतात. मग त्याच्यात कशी काय परीक्षा आम्ही करायची? दालचिनी आपल्याला जर घ्यायची असेल बाजारामध्ये तर आपण जी वाटपातून देतो किंवा आपण दर्जा म्हणून जी निवडायची आहे, पूर्वी काय व्हायचं, दालचिनीच्या झाडाचं बाह्य साल जे खरभरीत असायचं त्याला डोसाच म्हणायचे आणि ते दिलं जायचं. म्हणजे एकेकाळी आपणही ते वापरलेलं आहे, पण अलीकडं जशी प्रगती होते तसं आणखीन त्यात काहीतरी बदल होत जातात, तांत्रिक सुद्धा. तर या तंत्रज्ञानाने त्याचं जे अंतर्गत साल आहे दालचिनीच्या झाडाचं त्याला छेद दिला जातो आणि तो जो पापुद्रा आहे तो असा गोलगोल गोलगोल फिरवला जातो आणि त्यातून जे काय बनते ती लांबलचक पुंगळी, म्हणजे टिपऱ्या खेळाच्या टिपऱ्या असतात तसं आधी होतं दांडियासारखं, आता ती सिगार त्याला म्हणतात. सिगरेट इतक्या लांबीची ती असते म्हणून त्याला सिगार म्हणतात. तर बाजारात आपण जर गेलो खरेदी करायला दुकानदाराकडे तर आपण सिगार द्या असाच आग्रह धरावा. म्हणजे गोल हवी. म्हणजे आपण जोपर्यंत हा आग्रह धरत नाही उंचीचा तोपर्यंत ते दुकानदार सुद्धा दर्जेदार माल ठेवणार नाहीये. चपटी वगैरे मी तो वरचा डोसा म्हणून मी जे म्हणते खडबडीत असतं, म्हणजे त्याला हे नसतं, स्वाद नसतो, अशातला काही भाग नाहीये. पण तुम्हाला खरोखरच छान दर्जा हवा असेल, त्यातून काही कचरा निघायला नको असेल तर तुम्ही अंतर्गत सालीची जी बनते, सिगार म्हणतात त्याला, तर ती त्या व्यापाऱ्याकडे मागावी, दुकानदाराकडे. हॅलो. हा बोला. मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. दालचिनी आणि तमालपत्र ते एकाच झाडाचं असतं ना? नाही, दालचिनी आणि तमालपत्र हे एकाच झाडाचं नसतं. दालचिनीचं झाड हे वेगळं, तमालपत्राचं झाड वेगळं. म्हणजे त्याला स्वाद, दोघांचा स्वाद सारखा आहे पण एका झाडाचं नाहीये ते. तमालपत्राचं झाडच वेगळं आहे. आणि अलीकडं बाजारात जे तमालपत्र मिळतं ते परदेशातून आलेली जात आहे, ती लांबट पानं असतात. पण आपलं जे पूर्वीपासून आपण तमालपत्र घेत होतो ते वडाच्या पानासारखं असं मोठं होतं आणि ते नंतर कालांतराने त्याचा चुरा होत जातो, पण दळलं जात नाही ते. आता आम्ही ज्याला गोडा मसाला, गरम मसाला बनवतो त्यावेळेला तमालपत्र दळणं ही त्या उद्योजकाची मोठी कसोटी असते, त्याला ते वेगळं दळावं लागतं. हॅलो. हा बोला. नमस्कार. जे लवंगा, मिरे हे जे बाजारामध्ये पण काही वेळेस जिरं, बडीशेप हे डुप्लिकेट मध्ये सुद्धा मिळतात. काही वेळेस त्या मिरे जे असतात ते पपईच्या बियांचे असतात असं मी ऐकलं आहे. तर मग ते कसं ओळखायचं? लवंग, मिरे, दालचिनी. आता तुम्ही मिऱ्याबद्दल म्हटलं तर मिरं हे व्यापारी काय करतोय किंवा तो आपल्याला कसं तरी देतोय याचा शोध घेण्यापेक्षा मला दर्जेदार खरेदी करायची आहे तर मी दर्जेदार माल कसा ओळखेन? त्याने आपल्याला दुकानदाराने दाखवलं काळे मिरी तर आपण ते टपोरे काळे दाणे आहेत का आणि त्याला छान सुरकुत्या आहेत का, एक तजेलदार रंग असतो ताजेपणाचा तो आहे का हा बघावा. आपल्याकडं जीभ आहे, दात आहे, आपण 2 दाणे तोंडात टाकावेत तिखट लागले तरी आणि ते चावून बघावेत. त्याची चरचर तुम्हाला
जाणवली पाहिजे. ती जर सोसत असेल तर ते मिरं चांगलं. आता तो पपयाच्या बिया घालतो का काय घालतो हा दुय्यम प्रश्न झालाय आणि तो आपल्यावर अवलंबून आहे. आपण शहाणे झालोयत ना तर आपण हे सगळं निरखून पाहायला पाहिजे. बरोबर. लवंग आणि बडीशेप सुद्धा त्यांनी विचारलं की लवंग ही एकदम लाल कलरची असता कामा नये, एकदम काळी कुट्ट असता कामा नये. अगदी काळी कुट्ट असेल तर त्यातला तेलार्क बाष्पनशील आहे ते तर ते उडून जातं आणि मग आपल्याला त्याचा जो मसाला बनवताना किंवा एक वैद्यकशास्त्र म्हणून सुद्धा जो उपयोग व्हायला हवा तो मिळत नाही. त्यातला तेलार्क जातो. आणि लवंगेचा जो फूल असतो त्या फुलावरती बड असतो एक गोळा. बरोबर. हा गोळा असायलाच पाहिजे. त्या गोळ्यामध्ये खरी गंमत आहे, त्यामध्ये जो तेलार्क असतो तो खूप महत्वाचा असतो. अनेकदा घरात खोक लागली तर मधाच्या वाटीत मध घेऊन तो लवंगेचा हे दिव्यावर हे करून ते तेल त्याच्यात घालून चाटण म्हणून दिलं जातं. त्यामुळे तो तेलार्क आपण बघायला पाहिजे आणि चावून बघायला पाहिजे. नुसतं डोळ्याने बघून सगळ्याच गोष्टींची परीक्षा नाही होत. थोडी जिभेला फोडणी द्यायला पाहिजे. आणि हे सगळे खाद्यपदार्थ आहेत त्यामुळे त्याची चव ही थोडी आपली चुरचुरायला पाहिजे ना जीभ, तरच आपल्याला कळणार त्याचा तिखटपणा किती आहे. हाही खूप महत्वाचा. आम्ही सचिन पुरी बोलतो मॅडम, अकोला इथून. बोला. मसाला कलमी हा प्रकार बाजारामध्ये डुप्लिकेट असते का ओरिजिनल असते? कुठं कच्चं वाटतं. अच्छा, मसाला जो तयार मिळतो बाजारामध्ये तो म्हणताय तुम्ही असं? हा तो हे बघा, जे उद्योजक मसाले तयार करून तुम्हाला देतात आहेत ना ते तुमच्या मानसिकतेच्या बाहेर आहेत. त्यांना उद्योग करायचा आहे. आता त्यामध्ये त्यांनी लवंग कुठली घालावी हे ते ठरवणार. मग ती ताजी घालायची आहे की फार गेल्या वर्षीची जुनी असेल, कारण जे जुनं होतं त्याचा दर एकतर कमी असतो, त्याच्यातला तेलार्क गेलेला असतो. त्यामुळे तो ठरवतो की मला याच्यात काय घालायचं आहे. आपण फक्त मसाला आणल्यानंतर काय बघतो, हा तिखट लागतंय ना, पण त्या तिखटाबरोबर त्यातला तेलार्क आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर ते शोधता येत नाही तयार मसाल्यामध्ये. त्यामुळे शक्यतो आपणच आपल्या वस्तू घ्याव्यात, आपण आपलं तयार करावं किंवा कात्रीचीर कुठं असेल तिथून घ्यावं. वेलची पदार्थाचा स्वाद वाढवते, तर या वेलचीच्या बाबतीत खरेदी करताना कोणती काळजी? या मसाल्यांमध्ये वेलचीला छान नावं दिले, मसाल्यांची राणी येते. हो, खरंच आहे. कारण कुठलाही गोड पदार्थ आपण बनवला की वरती ह्या सुगंधाबाईंची पावडर थोडी घातली की लज्जत वाढते. मग ती पानाच्या विड्यात असो, जेवणानंतर असो, कशी असो, पण वेलची ही मसाल्यामधली महाराणी आहे. कॉफीमध्ये सुद्धा जायफळ, वेलची काही म्हणजे सगळीकडे रुबाब असतो तिचा, त्यामुळे तिला राणी म्हटलेलं. आता ही वेलची घेताना ज्या वेळेला वेलचीचे दाणे समोर येतात, एकतर हिरवी घ्यावी ती. हातात अख्ख्या वेलच्या घेतल्यानंतर त्या वजनदार आपल्याला कळल्या पाहिजेत. हातातून आजमावायचं आहे ते वजनदार आहेत का. त्या उघडल्यानंतर त्या छान काळसर दिसायला पाहिजेत. आणि मध्ये पापुद्रा असतो बघा, डाळिंबामध्ये जसा पापुद्रा असतो तसा वेलचीमध्ये हलका पातळ पापुद्रा असतो. त्या पापुद्राच्या मध्ये ते दाणे बरोबर बसलेले असतील तर थोडी चकाकी आपल्याला दिसते. ते 2 दाणे तोंडात घालावेत. सुरुवातीला थोडे बुळबुळीत लागतील आणि नंतर तुम्ही चावलेत की आधी गोड आणि नंतर त्याचा तिखटपणा जाणवतो. आणि हे चावल्यानंतर तुम्हाला त्याचा स्वाद कसा आहे, म्हणजे जी आपल्याला लज्जत येणार आहे आपल्या बासुंदीला किंवा कशालाही, ती त्या सुगंधामध्ये आहे. त्यामुळे या गोष्टी आपण बघाव्यात. खूप छान. तुम्ही वेलचीची परीक्षा कशी करायची ते आम्हाला सांगितलं. धण्यांच्या बाबतीत काय सांगाल? धणे, जिरं आणि बडीशेप ही सगळी हलकी आहेत. त्यात बडीशेपेला पिवळी फुलं येतात वृक्षांसारखी आणि ह्या बाकीच्या धण्याला आणि जिऱ्याला सफेद फुलं येतात. ह्या सगळ्यांची रचना बघा, रेषा आहेत वरती. ह्या रेषा चांगल्या टपोऱ्या असायला पाहिजेत. जिऱ्याचं मी तुम्हाला सांगितलं ग्रे कलर असतो. धण्याचा रंग हिरवाच असायला पाहिजे तर ते ताजे. जर धणा कोल्ड स्टोरेजमध्ये व्यापाऱ्याने ठेवला आणि तो बाहेर काढला तर शेवटी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं तरी त्याचं आयुष्य जेवढं होणार आहे तेवढंच असणार. त्यामुळे वय वाढलं, तुम्ही त्या कोल्ड स्टोरेज मधून बाहेर काढलं की तो आपला रंग घेतो जो वयाचा त्याचा असेल, 6 महिने 8 महिने. त्यामुळे रंग पालटतो 2-3 दिवसातच. त्यामुळे बाजारात आपण घेताना त्याचा छान हिरवा रंग तो चावून बघावा. प्रत्येक गोष्ट ही खाऊन चावून बघितल्यावर जास्त कळते. चावल्यानंतर तो दाणेदार भरगच्च आपल्याला म्हणजे, आणि परत त्याचा स्वाद. कोणतीही गोष्ट चावली की आपली श्वासनलिका असल्यामुळे आपल्याला सुगंधाचा अंदाज येतो. तो अंदाज आपण घ्यायला पाहिजे. बरोबर. पण हंगाम नसताना धणे खरेदी करू नका, कारण त्यांचं आयुष्य पुढं गेलेलं असतं.
त्याला भोंगा लागायची शक्यता असते. आणि तुम्ही घरात जो काही मसाला कराल त्याला तो स्वाद मिळणार नाही. हे ताजी कोथिंबीर आणि 8 दिवसांची कोथिंबीर ह्यात फरक पडतो, तो धण्यातही आहे. वा. हॅलो, मी प्रतिभा म्हात्रे बोरिवलीवरून बोलते. हा, बोला. ती राई मोहरी असते ती एक लाल असते आणि एक अशी थोडी काळपट असते आणि एक एकदम बारीक असते आणि थोडी जाडी. त्यातली कुठली चांगली? हे बघा, सगळ्याच मोहऱ्या चांगल्या. लाल मोहरी सगळ्यात उत्तम. पण लाल मोहरीचं पीक अलीकडं फारच कमी झाले. सांगलीत होत होतं, आता तिथंही ते होत नाहीये. आणि ओव्हरऑल तुम्ही म्हटलं मसाल्यांच्या ह्याच्यात तर लाल राई अलीकडे बाजारात पण मिळत नाहीये. कारण ती लोणच्यात घातली तर लोणचं छान चढत होतं. पण म्हणून त्या इतर मोहऱ्या आहेत त्या वाईट आहेत का? अजिबात नाही, खूप छान आहेत. फक्त ते आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवा. आपण त्या निरखून पारखून घ्यायचे आहेत. हॅलो, हा बोला. विलास कुलकर्णी बोलतोय धुळ्याहून. हा, बोला. मला असं विचारायचं की हळदीची पावडर आपण करतो त्यावेळेला ती हळद गरम पाण्यात उकळून घ्यायची का? हळद ही मुळात ज्या वेळेला हळद बनते ना, म्हणजे हळदीच्या झाडाच्या खालची जी मुळं काढली जातात ती बनवतानाच गरम पाण्यात घालतात आणि ती सावलीत वाळवली जातात. त्यामुळे परत पुन्हा घरी आणल्यानंतर ती गरम पाण्यात घालायची अजिबातच आवश्यकता नाही. हॅलो. हॅलो, हा बोला. सुरेश गुजर, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ, मुक्काम कोल्हापूर. बरं, प्रश्न विचारा ना आपला. विलायची आपण आणतो बाजारातून विकत, ते भरलेली आपली ते खाली असलेली पोचट असलेली कशी काय ओळखावी? उघडून वेलचीचा दाणा तुम्ही उघडा. तो दाणा उघडल्यानंतर तुम्हाला तो भरलेला दाणा आहे की पोकळ आहे हे समजेल ना. बरोबर. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकतर आपण खाऊन बघणं, त्याचप्रमाणे त्याचा रंग पाहणं, स्पर्श करून पाहणं, या सगळ्या गोष्टी फार पंचेंद्रिय आहेत. होय ना. आणि त्याचा वापर करणं त्याच्यामध्ये आणि योग्य ती माहिती असणं. तुम्ही आज ज्या प्रकारची माहिती छायाताई देताय, आपल्याला जर ती माहिती असेल ना तर आपले नाक, कान, डोळे, जीभ सगळं आहे ते आपण वापरायचं. हो, बरोबर. हॅलो. हॅलो, हा बोला. हा, माझा प्रश्न असा होता की आम्ही लाल मिरची जी घरी दळून आणतो त्याचा रंग काही कालांतराने फिका पडतो, तर ते कसं प्रिझर्व करता येईल? तुम्ही सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे मिरची खरेदी करताना तुम्ही लाल रंगासाठी घेता आणि आपण मसाला करताना तिखटपणासाठी सुद्धा घेतो. त्यामुळे लालाचं आणि तिखटाचं प्रमाण किती, म्हणजे गुंटूर तिखटासाठी किती घेता, लाल किती घेता, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हलक्याच्या पाठीमागं किंवा स्वस्तच्या मागे लागून तुम्ही जर ती डागवाली किंवा बुरशीवाली किंवा थोडीशी दमट अशी जर मिरची खरेदी करत असाल ना तर नंतर ह्या सगळ्यावर परिणाम होणार. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे तिखट करतो ते शक्यतो आपण प्लॅस्टिकच्या बरणीत न ठेवताना काचीच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरावं, ज्याला फिरकीचं झाकण असतं. फिरकीचं झाकण असल्यामुळं बाहेरची हवा आत जायची शक्यता फार कमी असते. हवाबंद. त्यामध्ये स्टीलचा किंवा धातूचा कोणताही चमचा घालू नये, त्याचा परिणाम होतो. अनेक जण तिखट बनवताना मीठही घालतात, मीठ घालू नका. मिठामुळे सुद्धा त्या धातूचं हे होऊन त्याला पाणी सुटतं. आणि पूर्वी आपल्या आज्या किंवा कोण तिखट तयार झालं त्याचं झाकण लावलं की वरती आतमध्ये उदबत्ती फिरवायच्यात. का तर आतला जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन ती उदबत्ती घेते आणि जळते आणि मग आतला ऑक्सिजन संपतो. तो संपला की आतमध्ये जीवाची पैदास व्हायची शक्यता कमी. म्हणजे शास्त्र खरी त्यांची होती, आपल्याला वाटत होतं आजीनी उदबत्ती फिरवली, पण त्यामध्ये मोठं शास्त्र होतं. तसंच अगदी लोणच्याच्या बरण्याला सुद्धा दादरा. हो, दादरा. मग ती चिनी मातीची बरणी त्याच्यावरच भागत नव्हतं, त्याला वरती दादरा. मग तो सफेद धोत्राचा फडका, तो अगदी त्याला घट्ट बांधून बिंदून ठेवला, त्याच्यावर एक प्रेमाने हात फिरवला की बाईंचा मसाला तयार झाला. ह्या गोष्टी आपण निगुतीने बघायला पाहिजेत. म्हणजे कुठचाही पदार्थ साठवण्यासाठी आपण जे वापरतोय कंटेनर, ज्याला आताच्या काळात म्हणतात भांडी जी वापरतोय ती धातूची, काचेची, प्लास्टिकची कोणती वापरतोय त्यानुसार सुद्धा त्याचा टिकाऊपणा हा ठरतो. आता काचेची सुद्धा ट्रान्सपरंट जर असेल तर सूर्याच्या ह्याच्यात तुम्ही ठेवलत ना तर सूर्यकिरणांचा परिणाम होतो. प्लास्टिक मध्ये असेल तर केमिकलचा परिणाम होतो सूर्याच्या सानिध्यात येऊन. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणून ती चिनी मातीची बरणी, आजीची बरणी खरोखरच छान चांगली होती घरगुती याला. आणि आता अलीकडच्या याच्यात जर इतकं प्रदूषण आहे ना तर एकदम 5 किलो न साठवताना 1-1 किलोच्या 5 बरण्या करा. हे खराब झालं
तर तो 1 किलो खराब होईल, 4 किलो शाबीत राहील. किती छान तुम्ही तुमच्या अनुभवातून खरेदीच्या टिप्स आज दिलेल्या आहेत. मसाल्याच्या पदार्थांचा दर्जा कसा ओळखायचा हा एक भाग, आणि खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, सामान्य ग्राहकाने आपण कशा पद्धतीने आपल्या पैशाचा योग्य विनियोग करून चांगली दर्जेदार वस्तू आपण खरेदी केली आपण पाहिजे. पैसे मोजतो, हो, त्याचं मूल्य मिळालं पाहिजे. तर या सगळ्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचा आग्रह असतो आणि हो. त्याच्यावरती तुम्ही सुद्धा अनेक वर्ष काम दर्जाचा करताय. आग्रह. तर त्यामुळे ते जे संशोधन, तुमचा अनुभव आहे, ते सगळं आज तुम्ही आमच्या समोर मांडलत या कार्यक्रमामध्ये. श्रोत्यांच्या अत्यंत उपयोगाची अशी माहिती दिलीत. छायाताई वारंगे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मसाल्याच्या पदार्थांचा दर्जा याविषयी छाया वारंगे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.